वाटतं की खूप चांगल्या प्रकारे आपल्या जीवनाचा पुढचा रस्ता कसा असेल या दृष्टीनं एक चर्चा या ठिकाणी झाली आहे. मला अपेक्षा आहे की तुम्हाला देखील आवडली असेल. आवडली ना? आवडली? यातनं नवीन शिकायला मिळालं की झोपले होते? जागे होते ना सगळे? मला असं वाटतं की निश्चितपणे ही आता यूट्यूबवरही उपलब्ध आहे. त्यामुळे जर पुन्हा पाहायची इच्छा झाली तर ती पुन्हा एकदा बघा. त्यातले काही मुद्दे तुम्हाला आवडले असतील तर ते मुद्दे पुन्हा एकदा बघा आणि त्यातनं पुढच्या काळामध्ये म्हणजे बघा, हा कार्यक्रम काही तुम्ही इथे आले, कार्यक्रम बघितला, निघून गेले एवढ्यापुरतं सीमित नाही आहे. या कार्यक्रमातनं माझ्यामध्ये काय व्हॅल्यू ॲडिशन झाली, काय व्हॅल्यू ॲडिशन मी करू शकली का, मी काही करू शकलो का, ती जर व्हॅल्यू ॲडिशन आपण करून घेतली तर हा कार्यक्रम बघण्याचा फायदा आहे. त्यामुळे मला विश्वास आहे की तुम्ही सगळे ती व्हॅल्यू ॲडिशन कराल. ज्या लिडरशिपच्या क्वालिटीज त्यांनी सांगितल्या, ज्या एकमेकाला सोबत घेऊन काम करण्याच्या क्वालिटीज त्यांनी सांगितल्या, या सगळ्या गोष्टींवर, आणि एका दिवसात सगळ्या गोष्टी होत नाहीत आपल्यालाही माहिती आहे, पण हळूहळू प्रॅक्टिस केली तर या सगळ्या गोष्टी होऊ शकतील. शेवटी जी माणसं असामान्य दिसतात ही जीवनात सामान्यच असतात, पण सामान्य माणूस जेव्हा काम करत करत असामान्य काम करतो त्यावेळेस तो असामान्य होतो. आणि म्हणून आपल्यामध्ये प्रत्येकामध्ये ते असामान्य होण्याची कॅपॅसिटी आहे, ती क्वालिटी आहे. फक्त ती आपल्याला समजली पाहिजे आणि त्याच्याकडे आपल्याला जाता आलं पाहिजे. या दृष्टीने आजचा कार्यक्रम फार महत्त्वाचा होता. मी सगळ्यांना खूप शुभेच्छा देतो. तुमच्या जीवनामध्ये तुम्ही जे जे स्वप्न बघितलेलं आहे ते पूर्ण करण्याची क्षमता, ताकद ही तुम्हाला मिळो ही देखील मी प्रार्थना करतो. तुम्हाला येणाऱ्या परीक्षेकरता मनापासून शुभेच्छा देतो. पण आता यावेळची परीक्षा ही टेन्शन शिवाय, विदाऊट प्रेशर, विदाऊट टेन्शन, ही आपण निश्चितपणे त्या ठिकाणी परीक्षा देऊया. एवढीच सर्वांना शुभेच्छा. खूप खूप धन्यवाद. खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद देवेंजी. सर्व स्टुडंटनी आपल्या जागेवर बसायचं आहे. मी सूचनेकरता सुशील सरांना माईक देतो. जेवणाची आपली व्यवस्था आहे.